जय श्रीराम. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या प्रवचने ह्या पुस्तकातील आज 15 एप्रिलचं प्रवचन. संत संगतीच्या योगे मन पैशावर गुंतून राहत नाही. संतांमध्ये प्रचंड सामर्थ्य असते. ते बोलतील ते खरे होते. वाचासिद्धी म्हणतात ती हीच. या सिद्धीचा उपयोग आपण सुद्धा करून घेऊ शकतो, परंतु भगवत सेवा करावी आणि त्याबद्दल पगार घ्यावा तसे हे होते. कामधेनूवर ओझे टाकावे हे बरे वाटेना, म्हणून वाटेने घोडा येत होता तो घेतला आणि कामधेनू देऊन टाकली तशासारखे होते. जे सुख चिरकाल टिकणार नाही ते घेऊन काय करायचे. हाडांची काढं करून सर्व सुख हाती आले, पण कालांतराने ते नाशच होणार आहे. मग ते घेऊन काय करायचं. पैशासारखी निर्जीव वस्तू यामध्ये आपलं मन किती गुंतून राहतं. पैसा हा भूतासारखा आहे. त्याच्याकडून काम करून घेतलं तर तो उपयोगी, पण तसं न केलं तर तो उरावर बसतो. आपण प्रापंचिक, आपण पैसा साठवला तर गैर नाही, पण त्याचा आधार न वाटावा. पैशाचा आधार वाटणं म्हणजे परमेश्वराचा आधार नाही असं वाटणं होय. आपल्याजवळ पैसा आपणहून कोणाला द्यावा असे मी म्हणत नाही. म्हणजे आपल्याजवळचा पैसा आपण द्यावा असं मी म्हणत नाही, पण चोराने जर तो चोरून नेला तर रडत बसू नये. किंवा कोणी मागायला जर आले तर त्याला नाही म्हणू नये, काहीतरी द्यावं. पैसा प्रपंचाला पुरेल एवढा असावा. म्हणजे किती तर पेन्शन असेल तर रोजच्या निर्वाहापुरता असला म्हणजे पुरेसा, आणि पेन्शन नसेल तर मध्यम स्थितीत 10-15 वर्ष पुरेल इतका असला म्हणजे पुरेसं झालं. याला अमुक एक असा हिशोब नाही सांगता येणार. आपल्याला प्रपंचाला जेवढा जरुरी आहे तेवढा पैसा मिळावा ही बस झालं. श्रीमंतांना पुष्कळ पैसा लागतो असे थोडीच आहे. आपल्याला अडचण नाही पडली की आपली श्रीमंतीच आहे. पैशाच्या बाबतीत आपण मात्र प्रयत्न आग्रहाने करावेत. नंतर होईल तसे होऊ द्यावे. आपण आतून निष्काम, निर्लोभ आणि निरीच्छ असावे. दुसऱ्याचे द्रव्य मला यावे अशी बुद्धी कधीही ठेवू नये. ज्याच्याजवळ पैसा विपुल आहे त्याला श्रीमंत अगर सावकार म्हणता येईल. ज्याच्याजवळ विद्वत्ता आहे त्याला विद्वान म्हणता येईल. ज्याच्याजवळ शेत आहे त्याला शेतकरी म्हणता येईल. परंतु यांच्यापैकी कोणाला मोठा म्हणता येईल असं नाही. जर सावकार कंजूस असेल, विद्वान गर्विष्ठ असेल आणि शेतकरी असाच दुर्गुणी असेल, ज्याच्याजवळ सर्व गुण एक समयावच्छेदा करून असतील तोच खरा मोठा होय. सर्व गुण एका भगवंताच्या ठिकाणीच असू शकतील, म्हणून त्याला ज्यांनी आपलासा केला तोच खरा मोठा. अशा लोकांना संत म्हणतात. आपण संतांचे होऊन राहावे त्यातच आपले कल्याण आहे. संत संगतीपासून सद्विचार आणि सद्भावना होतात. ज्याचे विचार चांगले तो मनुष्य खरा चांगला होय. जिथे भगवंताचे अनुसंधान आहे तिथे राहणे हीच खरी संत संगती होय. पैशाचे नाव अर्थ, पण तो करतो मोठा अनर्थ. इस प्रवचन में ये कहा गया है कि हम संत संगति करते हैं, नामस्मरण करते हैं, लेकिन हमारा ध्यान पैसे में बहुत अटक जाता है. हर किसी को पैसा कमाना है, अमीर होना है. आपके हिसाब से अमीर होना क्या होता है? संतों के हिसाब से अगर आपका घर ठीक से चल रहा है, अगर आपको किसी को कुछ मांगने की ज़रूरत नहीं पड़ रही है, तो आप अमीर हैं और आपको जितना चाहिए उतना पैसा मिल रहा है. इससे ज़्यादा की आशा करना अच्छी बात नहीं है. दूसरे किसी का पैसा अपना हो जाना, ये अगर आप आशा रखते हो तो वो भी गलत है. ऐसा ना करते हुए अपने जीवन में हमको जो मिल रहा है उसमें सुखी रहना और नामस्मरण करना, यही संत संगति है. और यही हमको संतों ने बोला है. ये पैसा अर्थ का बहुत अनर्थ कर देता है. जय श्री राम. श्री राम जय राम जय जय राम. श्री राम जय जय राम. श्री राम जय जय राम.
श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, जय श्रीराम.